भक्तांनो, स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की कोणती झाडे घरात लावणे शुभ असते, ज्यांना घरात लावल्याने अकाली मृत्यूही येत नाही आणि कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते, तसेच घरात माता लक्ष्मीचा वास होतो. भक्तांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की जे श्रीमंत लोक असतात ते हीच झाडे आपल्या घरात लावतात, तर तुम्हीही ही झाडे आपल्या घरात नक्की लावा. भक्तांनो, एकदाची गोष्ट आहे. एकदा देवी रुक्मिणी भगवान श्रीकृष्णांना विचारतात, हे प्रभू, कृपया तुम्ही मला हे सांगा की मनुष्याने कोणकोणत्या वृक्षांचे रोपण करावे, कोणती झाडे घरासमोर लावावीत, ज्यामुळे दारिद्र्य दूर होईल आणि शत्रू, रोग, भय, भूत, पिशाच इत्यादी संकटांपासून वाचण्यासाठी कोणती झाडे घरासमोर लावावीत. भगवान श्रीकृष्ण हसून म्हणतात, हे देवी रुक्मिणी, तू आज समस्त मानवजातीच्या कल्याणाच्या उद्देशाने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. या जगात वृक्षांचे खूप मोठे योगदान आहे. वृक्ष नेहमीच पूजनीय आहेत, परंतु आज तू योग्यच प्रश्न विचारला आहेस की घरासमोर काही खास वृक्ष लावणे खूपच शुभ फळ देते. वृक्ष आणि झाडे घराची सुंदरता वाढवतात, त्याचबरोबर ते वातावरण शुद्ध ठेवतात. वृक्षांपासून सकारात्मक ऊर्जा संचारते, जी मनुष्याच्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. वृक्ष नकारात्मकता कमी करून वातावरण अधिक सकारात्मक बनवण्याचे कार्य करतात. घरासमोर झाडे लावल्याने घरात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर ही झाडे अनेक प्रकारचे वास्तुदोष नष्ट करतात. घराच्या अंगणात उभी असलेली झाडे देवांप्रमाणे घराचे रक्षण करतात. भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, घराशेजारी कोणती झाडे लावावीत आणि कोणती नाही, याबद्दल सांगण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, ज्यामुळे तुला समजेल की वृक्षांचे आणि झाडांचे घराशेजारी लावणे किती शुभ असते आणि कोणती झाडे घराशेजारी लावल्याने दुःख आणि दारिद्र्य येते. हे देवी रुक्मिणी, तू ही कथा लक्षपूर्वक ऐक, आणि जो मनुष्य या कथेचे स्मरण करतो त्याचे शेकडो पाप नष्ट होतात आणि त्याचे दारिद्र्य दूर होते. तेव्हा देवी रुक्मिणी म्हणतात, हे प्रभू, मी ही कथा नक्कीच लक्षपूर्वक पूर्ण ऐकेन. कृपया तुम्ही मला कथा सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, पूर्वीची गोष्ट आहे. मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगरी होती. त्या नगरात गोपाल नावाचा एक वैश्य आपली पत्नी सुमित्रा हिच्या सोबत राहत होता. गोपाल भगवान विष्णूचा भक्त होता आणि तो नित्य भगवान विष्णूची पूजा करत असे. गोपालची पत्नी सुमित्रा देखील घरकामात निपुण होती. घरात धनधान्याची कोणतीही कमतरता नव्हती. देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही होते. अशा प्रकारे अनेक दिवस गेल्यानंतर गोपालची पत्नी, जिचे नाव सुमित्रा होते, तिने आपल्या अंगणात काही झाडे लावली आणि दररोज त्या झाडांना पाणी घालून त्यांची सेवा करू लागली. सुमित्राला वृक्षारोपणाचे ध्यान नव्हते. तिला जी झाडे आवडली तीच झाडे तिने लावली. जी झाडे अशुभ असतात तीच झाडे तिने आपल्या घराच्या अंगणात लावली, ज्यामुळे त्या वैश्य गोपालला व्यवसायात खूप नुकसान होऊ लागले. त्याच्या घरात रोज भांडणे होऊ लागली. पती पत्नीमध्ये वारंवार वादविवाद होऊ लागले. त्या दोघांच्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागल्या आणि हळूहळू गोपालचा सर्व व्यवसाय बुडाला आणि त्याचे सर्व धनही नष्ट झाले. आता गोपालकडे धान्य खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. ते उपाशीच राहू लागले, ज्यामुळे त्याची पत्नीही रागावून चिडू लागली. ती आपल्या पतीला काहीतरी काम करण्यास सांगत असे. मग गोपाल काम मागण्यासाठी गावात फिरू लागला, पण त्याला कुठेही काम मिळत नव्हते. त्याने येऊन आपल्या पत्नीला सांगितले, हे भद्रे, मला कोणीही काम देत नाहीये. आता मी कुठे काम शोधायला जाऊ. दोघेही पूर्णपणे उदास झाले होते. दोघांकडे कोणताही उद्योग करण्यासाठी काहीही नव्हते. गोपालने आपल्या पत्नीचे सर्व दागिनेही विकले आणि जे काही धन मिळाले त्याच पैशांनी पोट भरले. अशा प्रकारे अशुभ झाडे लावल्यामुळे दोघांच्याही जीवनात घोर दारिद्र्य आणि संकट येऊ लागले.
परंतु ते दोघेही ही गोष्ट जाणत नव्हते. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वैकुंठ लोकातून आपल्या भक्तांची ही दुर्दशा पाहत होते. तेव्हा देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना सांगितले, हे प्रभू, काय तुम्ही आपल्या भक्तांची मदत करणार नाही? गोपाल तुमचा मोठा भक्त आहे, तो नित्य तुमची पूजा अर्चा करतो. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, मी नक्कीच गोपालची मदत करीन, परंतु त्याआधी मला त्याची परीक्षा घ्यावी लागेल. म्हणून मी स्वतः त्याच्या घरी जाऊन त्याची परीक्षा घेतो. भगवान विष्णू साधूचा वेश धारण करतात आणि पृथ्वी लोकावर प्रकट होतात. साधूच्या रूपातील भगवान विष्णू गोपाळच्या दारावर जातात आणि याचना करू लागतात. तेव्हा दारावर आलेल्या साधूला पाहून गोपाळ त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो, हे साधू महाराज, या गरिबाच्या घरात तुमचे स्वागत आहे. मी तुम्हाला कशी मदत करू शकेन? साधूच्या रूपातील भगवान विष्णू म्हणू लागतात, हे महोदय, मी तीर्थयात्रेला निघालो आहे. विश्रांती घेण्यासाठी जागा शोधत आहे. जर तुम्हाला काही त्रास नसेल तर मला तुमच्या घरात जागा द्या. मी अनेक दिवसांपासून उपाशी आहे. थोडे अन्न मिळाले तर खूप कृपा होईल. साधू महाराजांचे असे वचन ऐकून गोपाळ म्हणाला, हे साधू महात्मा, तुम्ही नक्कीच पुण्यात्मा दिसत आहात. तुमच्या मुखमंडलावर खूप तेज आहे. तुमची सेवा करण्याचे मला भाग्य मिळत आहे. तुमची सेवा करून मला खूप आनंद मिळेल. कृपया तुम्ही घरात चला. मग ते साधू महाराज गोपाळच्या घरात जातात आणि विश्रांती घेऊ लागतात. गोपाळ त्या साधू महाराजांची खूप सेवा करतो, पण त्याच्याकडे धान्याचा एक दाणाही नसतो. तेव्हा तो आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिय, घरी जे साधू महात्मा आले आहेत ते खूप पुण्यवान दिसत आहेत. त्यांच्या जेवणासाठी आपण काहीतरी उपाय केला पाहिजे. मी गावात जाऊन कोणाकडून तरी थोडे पैसे मागून आणतो. इतके बोलून तो गोपाळ गावात एका शेठच्या घरी जातो आणि त्या शेठला थोडे पैसे देण्याची विनंती करतो. पण तो शेठ त्या गोपाळ वैश्याला पैसे देण्यास नकार देतो आणि म्हणतो, तुझ्याकडे तर एक कवडीही नाही. तू माझे पैसे कसे परत करशील? तेव्हा गोपाळ म्हणतो, हे शेठ, कृपा करून तुम्ही मला थोडे पैसे द्या. मी लवकरच तुम्हाला परत करेन. जर मी पैसे परत करू शकलो नाही तर तुम्ही माझे घर घ्या. गोपाळचे बोलणे ऐकून शेठला त्याच्यावर थोडी दया येते आणि तो त्याला पैसे देताना म्हणतो, हे वैश्य, जर तू पैसे परत केले नाहीस तर तू स्वतःच मला तुझे घर सोपवून दे. तेव्हा तो वैश्य गोपाळ म्हणतो, हे शेठ, मी वचन देतो की जर मी पैसे परत केले नाही तर मी तुम्हाला माझे घर सोपवून देईन. गोपाळ त्या शेठकडून पैसे घेऊन बाजारातून दूध, तांदूळ, भाजी, पीठ, साखर इत्यादी खरेदी करतो आणि परत आपल्या घरी येतो. मग तो आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिय, तू त्या साधू महात्म्यासाठी भोजन बनव. मग गोपाळची पत्नी सुमित्रा भोजन बनवते आणि त्या साधू महात्म्याला भोजन वाढवते. अशा प्रकारे गोपाळची भक्ती आणि निष्ठा पाहून ते साधू महाराज खूप प्रसन्न होतात. भोजन झाल्यावर ते जाताना गोपाळाला म्हणतात, हे वैश्य, मी तुझ्या भक्तीने आणि आदर सन्मानाने अत्यंत प्रसन्न आहे. तुझी जी काही इच्छा असेल मला सांग, मी ती नक्की पूर्ण करीन. तेव्हा गोपाळ म्हणतो, हे महात्मा, तुमचे आशीर्वादच आमच्यासाठी सर्व काही आहेत. परंतु मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या पापामुळे मला दारिद्र्याचे दुःख भोगावे लागत आहे. आम्ही तर भगवान विष्णूची भक्ती केली आहे, मग आमच्या जीवनात दारिद्र्य का आले आहे? याचे कारण काय आहे आणि हे दारिद्र्य दूर करण्यासाठी मला काय उपाय करावे लागतील? तेव्हा ते साधू महात्मा म्हणतात, हे वैश्य, मी जेव्हा तुझ्या दारावर आलो होतो तेव्हाच मला हे समजले होते की तुझ्या जीवनात घोर दारिद्र्य आणि संकट आले आहेत. कारण तुझ्या घरासमोर जी झाडे आहेत तीच तुझ्या दारिद्र्याचे कारण आहेत. म्हणूनच तू ही झाडे काढून त्यांच्या जागी शुभ रोपे लाव. तुझ्या पत्नीने तुझ्या घरासमोर जी झाडे लावली आहेत ती अशुभ झाडे आहेत. त्यांच्यामुळेच तुझी अशी दुर्दशा झाली आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो, हे महात्मा, कृपया मला सांगा
की घरासमोर कोणती झाडे लावली पाहिजेत ज्यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि कोणती झाडे लावू नयेत. कृपया तुम्ही मला सविस्तर समजावून सांगा. मी तुमच्या खूप आभारी राहीन. मग ते साधू महात्मा म्हणतात, हे वैश्य, ठीक आहे, आता मी तुला त्या शुभ वृक्षांबद्दल सांगतो जे घराच्या जवळ लावल्याने शुभ फळे मिळतात. म्हणूनच तू लक्षपूर्वक ऐक. हे वैश्य गोपाळ, एखाद्या जलाशयाच्या जवळ पिंपळाचे झाड लाव. पिंपळाचे झाड लावल्याने जे फळ मिळते ते शेकडो यज्ञांच्या समान असते. जेव्हा पिंपळाची पाने त्या जलाशयात पडतात तेव्हा ती पिंडासारखी होऊन पितरांना तृप्त करतात. यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष समाप्त होतात. जो मनुष्य नित्य स्नान करून पिंपळाला स्पर्श करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि कधीही पराभूत होत नाही. पिंपळाला स्पर्श केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि त्याची प्रदक्षिणा केल्याने आयुष्यात वाढ होते. पिंपळाच्या मुळाशी श्री विष्णू, खोडात शिवजी आणि अग्रभागी ब्रह्माजी स्थित असतात. अमावस्येच्या दिवशी पिंपळाला प्रणाम केल्याने जे फळ मिळते ते 1000 गायींच्या दानाइतके असते. या जगात पिंपळासारखे दुसरे कोणतेही झाड नाही. साक्षात श्रीहरी या वृक्षाच्या रूपात पृथ्वीवर विराजमान आहेत. पिंपळाच्या वृक्षाला इजा पोहोचवणे किंवा त्याची फांदी तोडणे महापाप मानले गेले आहे. असा मनुष्य नरकात राहतो आणि जो पिंपळाला मुळापासून कापतो त्याचा कधीही नरकातून उद्धार होत नाही. हे वैश्य, आता मी तुम्हाला दुसऱ्या वृक्षाबद्दल सांगतो. आवळ्याचे फळ सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आणि परम पवित्र आहे. आवळा लावल्याने स्त्री आणि पुरुष जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात. हे पवित्र फळ भगवान विष्णूंना अत्यंत प्रसन्न करणारे आणि शुभ मानले गेले आहे. हे खाल्ल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. आवळा खाल्ल्याने आयुष्य वाढते. त्याचे पाणी प्यायल्याने रोगांचा नाश होतो आणि आवळा पाण्यात मिसळून स्नान केल्याने दारिद्र्य दूर होते. तसेच सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते. ज्या घरात आवळा नेहमी असतो त्या घरात कधीही भूत, प्रेत आणि राक्षस येत नाहीत. एकादशीच्या दिवशी आवळ्याची पूजा केल्याने जगातील सर्व तीर्थांपेक्षा अधिक फळ प्राप्त होते. ज्या व्यक्तीच्या घरासमोर आवळ्याचे झाड असते तिथे साक्षात लक्ष्मी नारायण निवास करतात. तिसरा आहे अशोक वृक्ष. अशोक वृक्षात अप्सरांचा निवास असतो. हे वृक्ष शोकाचा नाश करणारे तसेच निराशा समाप्त करणारे असते. हे वृक्ष घराच्या जवळ लावल्याने घरात सुखशांती टिकून राहते. अशोक वृक्ष शीतलता आणि यौवन प्रदान करणारे असते. देवी लक्ष्मीने जेव्हा सीतेच्या रूपात अवतार घेतला होता तेव्हा रावणाने अपहरण केल्यानंतर त्यांचा वास अशोक वाटिकेत होता. अशोक वृक्षाने माता सीतेची खूप सेवा केली होती. म्हणून माता सीतेने अशोक वृक्षाला हे वरदान दिले होते की ज्या ठिकाणी हे वृक्ष असेल तिथे त्यांचा सदैव निवास असेल. चौथा आहे पाकर वृक्ष. प्रत्येक मनुष्याने पाकर वृक्ष अवश्य लावले पाहिजे. हे झाड लावल्याने जे फळ मिळते ते महायज्ञासारखे असते. कलियुगात मनुष्य यज्ञ करू शकणार नाहीत, म्हणूनच त्यांनी एक पाकडचे झाड अवश्य लावले पाहिजे. पाचवे आहे कडुलिंबाचे झाड. कडुलिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. कडुलिंबाचे झाड आयुष्य देणारे मानले गेले आहे. ते घराच्या जवळ लावल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते आणि देवी लक्ष्मीला कडुलिंबाची पाने खूप प्रिय आहेत. म्हणूनच त्या कडुलिंबाच्या झाडाजवळ निवास करतात. घरासमोर कडुलिंबाचे झाड लावल्याने धनसंपत्तीची प्राप्ती होते. सहावे आहे जांभळाचे झाड. जर एखाद्या मनुष्याला कन्या प्राप्तीची इच्छा असेल तर त्याने जांभळाचे झाड अवश्य लावले पाहिजे. ज्या मनुष्याच्या घरासमोर जांभळाचे झाड असते त्याच्या घरात कन्येचा जन्म होतो, जी कुळाचा गौरव वाढवते. सातवे आहे बेलाचे झाड. बेलाच्या झाडात भगवान शिव आणि गुलाबात देवी पार्वतीचा निवास आहे. म्हणूनच जर बेलाच्या झाडाजवळ गुलाबाचे रोप लावले तर शिवपार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्या घरात कधीही दुःख आणि दारिद्र्य येत नाही.
त्या घरात कधीही अकाली मृत्यू होत नाही आणि कोणतीही स्त्री विधवा होत नाही. 8वे आहे नारळाचे झाड. नारळाचे झाड लावल्याने पुरुष अनेक गुणवान मुलांचा पिता बनतो. नारळ कोणत्याही धार्मिक विधीचा आवश्यक भाग असतो. तो अत्यंत शुभ मानला जातो. कुंद आणि मोग्याच्या झाडात गंधर्व निवास करतात. म्हणूनच हे रोप आपल्या घराच्या जवळ लावल्याने कार्यात सिद्धी आणि शुभ फळांची प्राप्ती होते. खास करून कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी हे रोप अवश्य लावले पाहिजे. जर एखाद्या मनुष्याला चोर आणि लुटारूंची भीती सतावत असेल तर त्याने आपल्या घराच्या जवळ किकरचे झाड नक्की लावले पाहिजे. हे झाड चोरलुटारूंना घाबरवते आणि घराचे रक्षण करते. हळदीची झाडे पुण्य आणि लक्ष्मी प्रदान करतात. ही झाडे लावल्याने दुःख आणि दारिद्र्य संपून जाते. घराच्या उत्तर दिशेला 5 कनक चंपाचे रोप लावले तर धनात वाढ होते. केळीचे झाड देखील खूप शुभ असते आणि ते घरात सुख, समृद्धी आणि आनंद आणते. केळीच्या झाडात भगवान विष्णूचा वास असतो. म्हणूनच घरात केळीचे झाड असल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही. हरसिंगारच्या रोपाला पारिजात देखील म्हणतात. या रोपाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली होती आणि देवी लक्ष्मी देखील समुद्रमंथनातूनच प्रकट झाल्या होत्या. म्हणूनच पारिजातच्या रोपाला खूप अधिक महत्त्व आहे. जर हे रोप आपल्या घरात लावले तर तुम्हाला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल. घराच्या अंगणात नारळाचे झाड असल्यामुळे त्या घरात नेहमी शुभता टिकून राहते आणि त्या घरातील सदस्यांना समाजात खूप मान सन्मान मिळतो. सुंदर पत्नीची इच्छा असलेल्या मनुष्याने डाळिंबाचे झाड लावावे. जो मनुष्य सुंदर, सुशील आणि सौभाग्यशाली पत्नीची इच्छा करतो त्याने आपल्या घराच्या अंगणात किंवा जवळ डाळिंबाचे झाड अवश्य लावावे. डाळिंबाचे झाड केवळ आरोग्यवर्धक फळेच देत नाही तर ते शुभता आणि सौंदर्याचे प्रतीक मानले गेले आहे. डाळिंबाचे झाड आपल्या लाल फुलांमुळे आणि फळांमुळे सकारात्मक ऊर्जा संचारित करते. हे झाड देवी लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले गेले आहे आणि त्याची उपस्थिती घरात धन, समृद्धी आणि कौटुंबिक सलोखा वाढवते. डाळिंबाच्या फळाचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि कांतिमय होते. पळसाचे झाड ब्रह्मतेज प्रदान करते, म्हणूनच ते अवश्य लावावे. पळसाला धर्माचे झाड म्हटले जाते. याला भगवान ब्रह्मा आणि अग्नीचे प्रतीक मानले गेले आहे. याची लाल फुले ऊर्जा, शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक आहेत. पळसाचे झाड व्यक्तीला आध्यात्मिक उन्नती प्रदान करते. हे साधना आणि तपस्येमध्ये मदत करते आणि व्यक्तीच्या आत ब्रह्म ऊर्जेचा प्रवाह वाढवते. पळसाची लाकूड आणि पाने यज्ञ आणि पूजेमध्ये वापरली जातात. यापासून बनवलेली समिधा अग्नी प्रज्वलित करते आणि वातावरण पवित्र करते. वंशवृद्धी आणि संतान प्राप्तीची इच्छा असलेल्या मनुष्याने अशोकाचे झाड अवश्य लावावे. जर मनुष्य एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर त्याने शेवग्याचे झाड लावावे. शेवग्याचे झाड लावल्याने मोठे मोठे रोग नष्ट होतात. हे झाड आरोग्य प्रदान करणारे असते. आता आम्ही तुम्हाला सांगतो की कोणती झाडे घरासमोर लावू नयेत. पहिले आहे वाळवंटी वनस्पती. वाळवंटी वनस्पतींचे काटे त्यांच्या आसपास नकारात्मक ऊर्जा संचारित करतात. ही झाडे घरात मानसिक ताण, भांडणे आणि अशांतीचे कारण बनू शकतात. घराच्या आत काटेरी झाडे लावल्याने वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे घरातील सदस्यांना आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या आणि कौटुंबिक कलह यांचा सामना करावा लागू शकतो. मनुष्याने कधीही ताडाचे झाड लावू नये. ताडाचे झाड संततीचा नाश करणारे असते. ज्या घराच्या जवळ ताडाचे झाड असते त्या घरातील मुलांची कधीही प्रगती होत नाही. माणसाने आपल्या घराच्या जवळ भेडीचे झाड कधीही लावू नये. या झाडावर भूतांचा वास असतो. जो माणूस भेडीचे झाड लावतो तो भूत बनतो. या झाडाखाली बसून कधीही पूजापाठ करू नये. घरात कधीही अशी झाडे लावू नयेत ज्यांना कापल्यावर किंवा तोडल्यावर दूध निघते. घरासमोर कधीही बाभळीचे झाड लावू नये.
हे लावल्याने संकट येते. घरासमोर बोरीचे झाडही लावू नये. हे लावल्याने नकारात्मकता वाढते, धनाचे नुकसान होते आणि संकटे येतात. घराच्या अगदी जवळ आंब्याचे झाडही लावू नये. या झाडाची सावली घरावर पडणे अशुभ फळ देते, म्हणून हे झाड घरापासून दूर लावावे. कोणत्याही माणसाने आपल्या घरासमोर पपईचे झाड लावू नये. हे झाड लावल्याने धनाचे नुकसान होते आणि दारिद्र्य येते. जर पिंपळाचे झाड घराच्या पूर्व दिशेला असेल तर घरात गरिबी येऊ शकते. वडाचे झाड घराच्या पश्चिम दिशेला असेल तर घरात शोकाचे वातावरण राहते. दक्षिण दिशेला तुळशीचे रोप असेल तर मुलाला त्रास सहन करावा लागतो. कोणत्याही मृत झाडाची सावली घरावर पडते तर ते मृत्यूचे सूचक असते. मृत झाड लगेच उपटून टाकावे. वाळवंटी वनस्पती कठोर आणि कोरड्या वातावरणात वाढतात. या वनस्पतींना काटे आणि जाडसर खोड असतात, जे ओलावा आणि पाणी साठवण्यासाठी अनुकूल असतात, परंतु त्यांची प्रकृती घरामध्ये किंवा अंगणात शुभ मानली जात नाही. साधू महाराज त्या गोपाल वैश्याला म्हणतात, हे वैश्य गोपाल, मी तुला या सर्व शुभ आणि अशुभ वृक्षांबद्दल सांगितले आहे, म्हणून तू या वृक्षांचे रोपण कर आणि भगवानाची कृपा प्राप्त कर. गोपाल म्हणतो, हे महात्मा, आज तुम्ही मला उत्तम ज्ञान दिले आहे, मी तुमचे आभार मानतो. मग साधुरूपी भगवान विष्णू गोपालला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणाहून अंतर्धान पावतात. साधू महात्मा अचानक अदृश्य झालेले पाहून गोपाल आणि त्यांच्या पत्नीला आश्चर्य वाटते. मग त्यांना समजते की साक्षात भगवान विष्णूच त्यांच्या घरी आले होते. मग गोपाल त्या साधू महात्मांच्या सांगण्यानुसार आपल्या घरासमोर अनेक शुभ वृक्षांचे रोपण करतो, ज्यामुळे अचानक त्याला खूप धन प्राप्त होते आणि त्याची दरिद्रता दूर होते. गोपाल आणि त्याची पत्नी भगवान विष्णूचे आभार मानू लागतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी रुक्मिणी, अशा प्रकारे मी तुला शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारच्या वृक्षांबद्दल सांगितले आहे. आता तूही जाऊन आपल्या भवनाजवळ शुभ वृक्ष लाव.